Hi friends, today we see the resultant intensity due to two identical waves and Young's double slit experiment. आज आपण पाहणार आहोत रिझल्टंट इंटेन्सिटीचे काही इक्वेशन्स किंवा काही एक्झाम्पल्स आणि यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचे काही एक्झाम्पल्स. ओके, नेक्स्ट बघा. त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे की व्हॉट इज द रिझल्टंट इंटेन्सिटी ड्यू टू टू आयडेंटिकल वेव्स. टू आयडेंटिकल वेव्समुळे असलेली रिझल्टंट इंटेन्सिटी. नेक्स्ट बघा. फॉर टू कोहरंट सोर्स द रिझल्टंट इंटेन्सिटी इज गिवन बाय. किती असते ती? आय इक्वल टू, आपण हे पाहिले लास्ट लेक्चरला की आय इक्वल टू I1 प्लस I2 प्लस टॉईस I1 I2 कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय इज फेज डिफरन्स, आणि फेज डिफरन्स पण आपण पाहिलं मॅक्झिमम असेल आय मॅक्ससाठी फेज डिफरन्स किती येतो? 0 येतो, बरोबर ना. आणि आय मीनसाठी फेज डिफरन्स येतो किती? पाय 3 पाय 5 पाय हा फेज डिफरन्स येतो. जर हे पुटअप केलं आपण कॉस ऑफ 0 पुटअप केलं तर काय येतं इक्वेशन? I1 प्लस I2 किंवा I इक्वल टू I1 प्लस I2 प्लस 2 अंडर रूट ऑफ I1 I2. आणि जर हेच आपण सिम्प्लिफाय केलं तर फायनली आपल्याला हे इक्वेशन मिळतं की काय? अंडर रूट I1 प्लस अंडर रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर याचं हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आपल्याला मिळतं. या ठिकाणी हे एक्सपान्शन मिळतं I1 प्लस I2 प्लस टॉईस अंडर रूट ऑफ I1 I2. ओके, सिमिलरली आपण याच्यासाठी पाहणार आहे मिनिममसाठी इक्वेशन काय येईल तर फक्त या ठिकाणी मायनस साईन येईल. I1 प्लस I2 मायनस टॉईस अंडर रूट ऑफ I1 I2, कारण फेज डिफरन्स आपण किती घेणार आहे? पाय. कॉस ऑफ पाय -1 येतं, त्या -1मुळे इथं मध्ये जे साईन आहे ते साईन आपल्याला चेंज झालेलं लक्षात येतं. ओके, आणि जर याचंच हे पाहिलं तर आपल्याला हे एक्सपान्शन मिळेल किंवा या ब्रॅकेटचं एक्सपान्शन हे आहे. ओके, नेक्स्ट बघा. याच्यावरच आपण फायनल फॉर्म्युला असा डिराईव्ह केला होता. आय मॅक्स अपॉन आय मीन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ I1 प्लस I2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये अंडर रूट ऑफ I1 मायनस अंडर रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हेच आपण असं लिहिलं होतं की काय? इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. म्हणजेच अंडर रूट ऑफ आय इज इक्वल टू काय येईल? ए. हे रिप्लेस केलं, अंडर रूट ऑफ आय आपण एनं रिप्लेस केलं, अंडर रूट ऑफ I2 A2नं रिप्लेस केलं, आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे असा. सिमिलर वे आपल्याला हे सेकंड इक्वेशन मिळतं अंडर रूट ऑफ I1 प्लस I2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ I1 मायनस I2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यानंतरनं नेक्स्ट बघा. नेक्स्ट हेच इक्वेशन आपण असंही फाइंड करू शकतो किंवा लिहू शकतो. जर आपल्याला ॲम्प्लिट्यूड काढायचे असेल तर आपण काय काढतो? या इक्वेशनवरून ॲम्प्लिट्यूड काढतात, या इक्वेशनवरून. आणि इक्वेशन काय? A1 अपॉन A2 इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये अंडर रूट ऑफ आय मॅक्स अपॉन आय मीन प्लस 1 डिवायडेड बाय आय मॅक्स अपॉन आय मीन -1. हे आपल्याला रिलेशन या ठिकाणी मिळतं. ओके, नेक्स्ट बघा. आता याच्यावरली काही एक्झाम्पल्स किंवा थेरॉटिकल पार्ट आहे पुढचा, तो अगोदर बघूया. नेक्स्ट आपण पाहणार आहे की व्हॉट इज द यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये काय होतं, म्हणजे या ठिकाणी आपण जे CETशी रिलेटेड आहे ते पाहतो. मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक म्हणजे माहिती आहे तुम्हाला, मोनो म्हणजे सिंगल, क्रोमॅटिक म्हणजे कलर किंवा वेवलेंथ. एका कलरला एकच वेवलेंथ असते. फॉल्स ऑन टू नॅरो स्लिट S1 अँड S2. S1 आणि S2 या दोन नॅरो स्लिटवरती ती इन्सिडेंट होते. विच आर व्हेरी क्लोज टुगेदर ॲज टू कोहरंट सोर्सेस. ओके, व्हेन वेव कमिंग फ्रॉम टू कोहरंट सोर्सेस सुपर इम्पोज ऑन इच अदर अँड इंटरफरन्स पॅटर्न इज ऑब्टेन. त्यांनी सांगितलं आहे काय की एखाद्या मोनोक्रोमॅटिक लाईटच्या सोर्सपासून लाईट ज्यावेळेस स्लिट S1 आणि S2 वरती इन्सिडंट होते आणि त्या स्लिट S1 आणि S2 मधून ती बाहेर पडते, ते कुठल्या फॉर्ममध्ये बाहेर पडते? इट इज इन द फॉर्म ऑफ स्पेरिकल वेवफ्रंट, अँड दिस स्पेरिकल वेवफ्रंट इंटरफेअर इच अदर. ते स्पेरिकल वेवफ्रंट एकमेकाला इंटरफेअर करतात, आणि इंटरफेअर केल्यामुळं काय होतं? वी गेट द अल्टरनेट डार्क अँड ब्राईट पॉईंट. आपल्याला डार्क आणि ब्राईट पॉईंट मिळतो, त्यालाच आपण म्हणतो कॉल्ड ॲज इंटरफरन्स ऑफ लाईट. ओके, आता इथं बघा काय दिले इन YDSE. YDSE म्हणजे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये बघा
alternate bright and dark bands obtained on screen. These bands are called as fringe. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रिंजेस म्हणतो. आपल्याला माहिती यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे. सुरुवातीला हा सोर्स दिला आहे. दिस इज सोर्स ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट. हिअर वी कन्सिडर 2 स्लिट्स S1 अँड S2. त्या 2 स्लिट D एवढ्या डिस्टन्सनं सेपरेट केलेल्या आहेत, बरोबर ना. या 2 स्लिटमधून ज्यावेळेस लाईट बाहेर पडेल ती लाईट एकमेकाला सुपर इम्पोज करेल किंवा एकमेकाला इंटरफेअर करेल. ड्यू टू दिस वी गेट इंटरफरन्स पॅटर्न. आता या इंटरफरन्स पॅटर्नमध्ये काय असतं बघा, सेंट्रल जी रिंग आहे ती ऑलवेज काय असते, ब्राईट असते, ब्राईट. ओके. त्यानंतर फर्स्ट डार्क मिळते, त्यानंतर फर्स्ट ब्राईट, त्यानंतर सेकंड डार्क, त्यानंतर सेकंड ब्राईट, त्यानंतर थर्ड डार्क. डार्क अगोदर मिळते आणि ब्राईट नंतरनं, ब्राईट, फोर्थ डार्क आणि परत काय फोर्थ ब्राईट. सिमिलर वे या पण साईडला बघा. नेक्स्ट, सेंट्रल फ्रिंज इज ऑलवेज ब्राईट. आपल्याला माहिती सेंट्रल फ्रिंज काय असते, यातली ऑलवेज ब्राईट असते. हे तर आपण पाहिलं सेंट्रलला जी फ्रिंज आहे ती काय आहे, ब्राईट आहे. ओके. नेक्स्ट बघा, बिकॉज ॲट सेंट्रल पोझिशन फाय इज इक्वल टू 0 और 2 पाय. फायची किंमत किती असते, 0 असते. 0, फाय इज 0, फेज डिफरन्स 0 असते किंवा 2 पाय असते. नेक्स्ट बघा, द फ्रिंज पॅटर्न is obtained due to slit is more bright than that due to the point. इथं आपल्याला जो फ्रिंज पॅटर्न मिळतो तो कशामुळे मिळतो, तर आपल्याला ज्या स्लिट्स आहेत, स्लिट्स त्या मोर ब्राईट असतात त्यामुळे दिसतात. नेक्स्ट बघा, इफ वन स्लिट इज इल्युमिनेटेड विथ रेड लाईट अँड अनदर इज इल्युमिनेट विथ ब्ल्यू लाईट, नो इंटरफरन्स पॅटर्न इज ऑब्झर्व ऑन द स्क्रीन. त्यांनी सांगितले की एका स्लिटमधून जर रेड लाईट इल्युमिनेट झाली, यातून रेड लाईट इल्युमिनेट झाली आणि दुसऱ्या स्लिटमधून ब्ल्यू लाईट इल्युमिनेट झाली तर आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळेल का, तर ऑब्वियसली याचा आन्सर असणार आहे इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. कारण 2 सोर्स ऑफ लाईट डज नॉट हॅविंग सेम वेवलेंथ. कारण कलर बदलला, रेड कलरची वेवलेंथ जास्त आहे, ब्ल्यू कलरची कमी आहे. म्हणजे याचा अर्थ दोन वेवलेंथ मिळतील आपल्याला. आणि जर 2 वेवलेंथ मिळत असतील तर त्या ठिकाणी इंटरफरन्स ऑफ लाईट आपल्याला मिळणार नाही. आता या इंटरफरन्स ऑफ लाईटमध्ये एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा असतो की या ठिकाणी ज्या रिंग्स दिसत आहेत आपल्याला, अल्टरनेट डार्क आणि ब्राईट बँड्स आहेत, या ब्राईट किंवा डार्क बँडची जी विड्थ आहे, फ्रिंज विड्थ म्हणतात आपल्याला. इथून आता हा समजा ब्राईट बँड आहे, या ब्राईट बँडची विड्थ जेवढी असेल, समजा ही 5 सेंटीमीटर असेल तर या डार्कची पण विड्थ 5 सेंटीमीटरच असते, हे माहिती असू द्या. विड्थ ऑफ अल्टरनेट डार्क अँड ब्राईट बँड इज सेम, इक्वल असते इंटरफरन्स ऑफ लाईटमध्ये. ओके. आणि ऑल ब्राईट बँड्स म्हणजे हा पहिला ब्राईट आहे, हा दुसरा ब्राईट आहे, हा सेंट्रल आहे किंवा हा फर्स्ट ब्राईट आहे दुसऱ्या साईडचा, या सर्व ब्राईट बँडची जी इंटेन्सिटी असणार आहे, या सर्व ब्राईट बँडची इंटेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट, सेम असते, सेम. म्हणजे पहिल्या ब्राईट बँडची जेवढी इंटेन्सिटी आहे तेवढीच दुसऱ्याची असते, तेवढीच 100व्या ब्राईट बँडची पण इंटेन्सिटी असते. इंटेन्सिटी ऑफ ऑल ब्राईट बँड्स इज सेम. ओके. नेक्स्ट, डार्कच्या पण बाबतीत तसंच, ऑल डार्क बँड हॅविंग इक्वल इंटेन्सिटीज. म्हणजे पहिला डार्क असला तरी तेवढीच इंटेन्सिटी, दुसरा डार्क असेल तरी तेवढीच, 100वा डार्क असेल तरी तेवढीच इंटेन्सिटी असते, हे माहिती असू द्या. ओके. याच्यानंतर विड्थ पण सेम आणि ब्राईटनेस पण सेम. हे जर आपण डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या बाबतीत बघायला गेलो, डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये काय असतं, सेंट्रलला जी रिंग आहे, सेंट्रल, त्याची इंटेन्सिटी सर्वात जास्त, इंटेन्सिटी इज मॅक्झिमम, देन इंटेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग. जर आपण दोन्ही साईडला गेलो, सेंट्रलपासून दूर गेलो, इकडं वरती गेलो किंवा इकडे गेलो, तरी इंटेन्सिटी काय होताना दिसते, डिक्रीज. म्हणजे सेंट्रलची मॅक्झिमम, त्यापेक्षा याची कमी, त्यापेक्षा याची कमी. सिमिलर वे आपण साईडला, म्हणजे आपण सेंट्रलपासून दूर गेलो तर इंटेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग. कशामध्ये, डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये. इंटरफरन्समध्ये काय सांगितलं, ऑल ब्राईट बँड्स हॅविंग इक्वल इंटेन्सिटी असते. ओके. आता डार्कच्या बाबतीत पण तसंच, इंटेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम सेंट्रल पॉईंट. हे झालं इंटेन्सिटीच्या बाबतीत. जर आपण विड्थच्या बाबतीत बघितलं,
की इंटरफरन्स ऑफ डिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये काय असतं, जो सेंट्रल ब्राईट बँड आहे त्याची विड्थ जास्त, परत ज्या बँड्स आहेत त्यांची विड्थ काय होत जाते, ऑब्वियसली कमी होत जाते. सेंट्रलची जास्त, सेंट्रल जास्त असतो. देन विड्थ ऑफ बँड्स, फ्रिंज विड्थ गोज ऑन डिक्रीजिंग, फ्रिंज विड्थ काय होत जाते, डिक्रीज होत जाते इन डिफ्रॅक्शन पॅटर्न. जर आपण इंटरफरन्सचा विचार केला, ऑल ब्राईट अँड डार्क बँड हॅव्हिंग इक्वल विड्थ किंवा इक्वल फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ त्यात काय असते, इक्वल असते सर्व ब्राईट किंवा डार्क बँडचे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ओके, नेक्स्ट बघा. आता या ठिकाणी आपण फेज डिफरन्स काढणार आहे किंवा पार्ट डिफरन्स काढणार आहे. कोणासाठी पार्ट डिफरन्स काढणार आहे, तर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्हसाठी. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये काय असतो, पार्ट डिफरन्स. आपण या ठिकाणी एक डायग्राम कन्सिडर केलेली आहे. या डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल. या डायग्रामवरून सांगायचं, दिस इज फर्स्ट सोर्स, दिस इज सेकंड स्लिट किंवा सोर्स, आणि इथं एक पॉईंट पी आहे. पार्ट डिफरन्स म्हणजे काय, तर यातून हे जे डिस्टन्स आहे PS2 किंवा S2P, S2P मधून काय वजा करणार तुम्ही, S1P, आणि इट इज इक्वल टू n लॅम्बडा फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. n लॅम्बडा येतो कोणासाठी, कन्स्ट्रक्टिव्ह. आपण पाहिले पार्ट डिफरन्स, पार्ट डिफरन्स इक्वल टू काय असतं कन्स्ट्रक्टिव्हसाठी, n लॅम्बडा असतं. ओके, आणि इथं पण काय येईल मग, पार्ट डिफरन्स इक्वल टू फॉर्म्युला काय आलता, पार्ट डिफरन्स इक्वल टू S2P मायनस S1P. मग हे दोन पार्ट डिफरन्सची इक्वेशन जर कम्पेअर केली तर फायनली आपल्याला हे इक्वेशन मिळतं S2P मायनस S1P इक्वल टू n लॅम्बडा. ओके, फॉर ए कन्स्ट्रक्टिव्ह. आता डिस्ट्रक्टिव्हच्या बाबतीत काय होईल, सेम पद्धतीनं, सेम म्हणजे तिथंही दोन इक्वेशन येतील. पार्ट डिफरन्स इक्वल टू काय येईल, पहिलं इक्वेशन पार्ट डिफरन्स इक्वल टू 2n मायनस 1 लॅम्बडा. ओके, हे पहिलं इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन काय येईल, पार्ट डिफरन्स इक्वल टू काय येईल, S2P मायनस S1P, हे दुसरं इक्वेशन. या दोघांची ही साईड सेम आली, पाथ डिफरन्स. मग या दोघांची कम्पेअर केली तर फायनल इक्वेशन काय मिळेल, S2P मायनस S1P इज इक्वल टू 2n मायनस 1 इंटू लॅम्बडा, जे की आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. इथं दिलं आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पार्ट डिफरन्स इक्वल टू S2P मायनस S1P, दॅट इज ऑल्सो इक्वल टू काय येतं, n लॅम्बडा येतं. ओके, आणि दुसरं येतं S2P मायनस S1P इज इक्वल टू 2n मायनस 1 लॅम्बडा. ओके, किंवा याच इक्वेशनला आपण असं पण लिहितो YD अपॉन कॅपिटल D. Y म्हणजे काय, फ्रिंज विड्थ, D म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स, आणि कॅपिटल D म्हणजे काय, तर डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन. ओके, तर याच्यानंतर नेक्स्ट बघा. आपण पहिला क्वेश्चन पाहणार आहोत, आणि तो पहिला क्वेश्चन काय, इफ अ टॉर्च इज यूज इन प्लेस ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट. जर आपण टॉर्च यूज केली कुणाच्या जागेवरती, मोनोक्रोमॅटिक लाईटच्या. टॉर्चची वेवलेंथ एक नसते, मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल वेवलेंथ लाईट. आपण इन यंग्स एक्सपेरिमेंट व्हॉट विल हॅपन्स, काय हॅपन होईल, काय मिळेल आपल्याला, करेक्ट आन्सर काय आलं, A. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट बघा.